माझे विधान चुकीचं मांडलं आहे। लाडक्या बहिणींना सांभाळून आम्हाला निधी दिला जाणार आहे। आम्ही लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। लाडक्या बहिणीमुळे आम्ही अडचणीत आलो नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांना दिली आहे। लाडक्या बहिणींमुळे सत्तेत आलो असं छान कौतुक केलं तुम्ही। काल म्हणाले होते अडचणीत आलोय लाडक्या बहिणी या योजनेमुळे, काय होतं निधीची ते काल चुकीचं त्यांनी म्हणजे आता तुम्ही लाडक्या बहिणींना सांभाळून जो काय आम्हाला निधी दिला जाणार आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे। कारण लाडक्या बहिणींना यातनंच आमच्याकडे निधी दिला जाणार। लाडक्या बहिणींमुळे अडचणीत आलो नाही आहे। विकास कामाला थोडं पाठीपुढे होतोय, त्याचा आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे। कारण प्रत्येकाच्या घरातली एखादी ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर। पण ज्या विभागाचा निधी काढला जातो तो सुद्धा लोकांसाठीच वापरला जाणार होता ना। समाज कल्याणचा निधी घ्या तुम्ही, समाज कल्याणच्या निधी समाजात परवा त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी काढला नाही आहे। आम्ही काय तुम्हाला सांगितलं, जर निधी आमचा एखाद्या वेळेला कोणाचा कमी जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना। शेवटी आम्ही पण सत्तेत आलो, आम्ही पण मंत्री आहोत, म्हणजे आमची पण जबाबदारी आहे। एकट्या अर्थमंत्र्यांची अशातला भाग नाही आहे, तर आमची पण जबाबदारी असं आहे। पण आता काय आहे, तुम्हा लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ते नाही बोलतो। आम्ही नाही फिरवत, पण शिंदे मंत्र्यांचे आणि खर्चाचे पैसे जास्त चाललेत ना। असं नाही होणार। मंत्र्यांचे काम सुद्धा शिंदे गटाच्यात संपवले जात आहेत। त्यात आम्ही बसून ठरवू का असेल तेवढी काळजी करू। सातत्याने टार्गेट होत आहे। संजय शिरसाट, संजय राठोड आणि जे टार्गेट होणारे मंत्री ते सुद्धा शिवसेनेचीच आहे। जे काम करतात ते टार्गेट होते। जर काही कामं ठोस पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना, आणि ठीक आहे ना, थोडं 19-20 आम्ही समजून घेतो ना। पण भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर चौकशी करण्यात वावगं काय नाही, भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी, त्याला आम्ही सामोरं जाऊ, त्याबद्दल काही दुमत असल्याचं कारण नाही। कामाच्या संदर्भात बोलता येईल असं बोलले की पुढच्या गाडीत आम्ही होतो मात्र आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही। मागच्या गाडीतून आलेले होते त्यांना मंत्रीपद झालं ना, जुनं झालं ते। म्हणजे वस्तुस्थिती आम्ही काय नाही, खंतबिंत नाही, आम्ही वस्तुस्थिती काय सांगितली की जे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व बरोबर होतो आणि त्यावेळेला काही वेळेला ज्यावेळेला आमचा नेता संभ्रमात आहे त्यावेळेला आम्ही नाही समजून घ्यायचो तर कोणी समजून, म्हणून आम्ही थांबलो होतो। आम्ही स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का। जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारले शेठ आपण काय करायचं, ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्यासारखा मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांचे मावळे।